सामाजिक बांधिलकीचा आदर्श। आषाढी एकादशी निमित्त वाहतूक पोलिसांना फराळ व फळांचे वाटप। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त समाजसेवेची परंपरा जपत आमदार सुनीलांना शेळके फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी आणि संग्रामभाऊ जगताप चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे येथील स्टेशन चौकातील प्रादेशिक परिवहन कार्यालय पोलीस चौकी येथे वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना फराळ व फळांचे वाटप करण्यात आले। सार्वजनिक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सेवाभावी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आषाढी एकादशीच्या निमित्ताने पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करत त्यांना फराळ व फळांचे वाटप करून त्यांच्या सेवेला मानवंदना देण्यात आली। या उपक्रमाचा संपूर्ण खर्च रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे मेंबरशिप डायरेक्टर तथा मिस्टर परफेक्शन म्हणून परिचित असलेले रोटरियन संग्राम जगताप यांनी स्वतः उचलला। त्यांच्या या समाजोपयोगी योगदानाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले। कार्यक्रमाचे नियोजन रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटरियन सुरेश दाभाडे, उपाध्यक्ष रोटरियन संजय वाघमारे, सचिव रोटरियन संजय चव्हाण, सर्व्हिस प्रोजेक्ट डायरेक्टर रोटरियन दशरथ ढमढेरे, प्रकल्प प्रमुख रोटरियन संग्राम जगताप आणि सहप्रकल्प प्रमुख रोटरियन स्वाती मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। यावेळी सुनीलांना शेळके फाउंडेशन, संग्रामभाऊ जगताप चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे पदाधिकारी व सदस्य, तळेगाव दाभाडे वाहतूक शाखेचे अधिकारी गणेशजी लोंढे व त्यांचे सहकारी, पत्रकार अतुल पवार, रोटरियन विलास काळुके, रोटरियन सुरेश शेंडे, रोटरियन नितीनबाई शाह, रोटरियन तानाजी मराठे, रोटरियन संजय भागवत, रोटरियन शरयू देवळे, रोटरियन वैशाली लगाडे, रोटरियन वंदना घोडगे, रोटरियन विश्वास कदम, रोटरियन नवनाथ कलावडे, रोटरियन राजेश बारणे, सिने अभिनेते रोटरियन मोहन खांबेटे, मसापा अध्यक्ष श्रीकृष्ण पुरंदरे, रतनजी राजपूत, संतोनी जगताप, प्रणव जगताप, अमित शेलार, संकेत धुमाळ, तन्मय रंदिरे, दत्तात्रय लोहार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या सेवाभावी उपक्रमातून सामाजिक संस्थांनी पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत समाजातील सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाचा आदर्श घालून दिला। रामकृष्ण हरी। आज आषाढी एकादशीच्या प्रथम सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि वाहतूक पोलिसांना हे सर्व उपक्रम करण्याचा कायम आम्ही सुनीलांना शेळके फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ सिटी व संग्रामभाऊ जगताप चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आज 7 ते 8 वर्षापासून आम्ही करत आहे। आणि याचा करण्याचा मागचा उद्देश हा एकच असतो की जे काही आज जे RTOचे जे कर्मचारी जे काम करतात हे पगाराच्या हिशोबाने करत नसतात, तर ते पूर्ण समाजाचा विचार करून करत असतात की आज ते लोक उभे आहेत म्हणून आज आमचे मुलं बाळं किंवा पेशंट हे सगळे वेळेवर पोचतात। हे फक्त त्यांच्यामुळं आज कृपा आहे। आणि आज तसं बघितलं तर ना, पांडुरंगाच्या मंदिरात तर जावं पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हेच पांडुरंग आपले आहेत हेच आपण विचार करावं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज समाजाचं जे ते लोक काम करतात, वेळ बघत नाही, सण बघत नाही किंवा दिवस बघत नाही, कोणताही दिवशी त्यांचं पूर्ण पहिलं सगळं सोडून ते लोक समाजाचे हे करत असतात। आणि समाजाने बी त्यांना तेवढं हे करावं की रिस्पॉन्स द्यावा आणि त्या पद्धतीने हे करावं की जे ते सांगतात की बाबा लहान मुलांना गाड्या द्यावं नाही किंवा ज्यांना गाड्या येत नाही त्यांनी चौकात गाड्या घेऊन यावं नाही। हे अपघात जिथं थांबा म्हटलं तर थांबत नाही लोक, काही त्यांनी हे करावं की ते लोक आज आपल्या संग एवढे वागतात, तर त्यासाठी समाजाने बी त्यांना एक साथ द्यावं। आणि ते ट्रॅफिक आज सुरळीत करण्यासाठी ते लोक एवढे प्रयत्न करत असतात, पण आपले काही समाजातले काही घटक असतात की ते विस्कळीत करतात, तर त्यामुळे त्यांना जो मानसिक त्रास होतो तो त्रास नाही व्हावा आणि त्यांना सगळ्यात पहिला त्यांचा विचार करण्यात यावा। का तर आज समाजाला ही गरज आहे की आज एवढ्या गाड्या वाढलेल्या आहेत, एवढं ट्रॅफिक वाढलेलं आहे की त्याच्यामध्ये आज जर हे लोक नसले तर काय परिस्थिती होईल ह्याचा विचार करावा। यासाठी आम्ही ह्यांचा सगळ्यात पहिला विचार करतो आणि दरवर्षी आषाढी एकादशीला आम्ही त्यांचे फराळ वाटप, फुलाची बाकडे म्हणून एक फराळ वाटप करतो, फळं वाटप करतो आणि ह्यांचं धन्यवाद मानतो। रामकृष्ण। पंढरपूरमध्ये वैष्णवांचा मेळा भरला आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांची भेट किंवा आगमन पंढरपुरात झाले। त्याच धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चांगला असा प्रकारचा पाऊस देखील झालेला आहे। तळेगाव शहर आणि माहूर तालुक्यात देखील भरघोस असा पावसाने कृपा केलेली आहे। सर्व धरणं जवळजवळ भरत आलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये प्रचंड असा वाहतुकीचा ताण रस्त्यावर जो येतो तो ताण कमी करण्याचा प्रयत्न, वाहतुकीला सुरक्षित मार्गी लावण्याचं काम तळेगाव दाभाडे शहरामध्ये
जे वाहतूक पोलीस शाखेचे अधिकारी त्यांचे कर्मचारी करतात त्यांचा ताण काहीसा कमी व्हावा आणि पांडुरंगाच्याच अवतारामध्ये गाड्यांचे अपघात होऊ नये, लहान मुलांना स्त्रियांना जास्त नीट चांगला असा प्रवास व्हावा हे हेतूने जे अनेक वर्षे काम करतात त्याच अनुषंगाने त्यांचा त्रास कमी करण्याच्या हेतूने एक छोटासा आमचा प्रयत्न म्हणून त्यांना या ठिकाणी फराळ वाटप केलेला आहे. तळेगाव दाभाडे रोटरी सिटी क्लबच्या वतीने असे अनेक चांगले समाजाचे उपयोगी उपक्रम होत असताना भविष्यात देखील सर्व वाहतूक शाखेचे जे अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांची आरोग्य तपासणी देखील घेण्याचा आमचा मानस आहे. एवढं या ठिकाणी आज सांगतो आणि आषाढी एकादशीच्या सर्व वारकऱ्यांना सर्व भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तळेगाव दाभाडे रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटी आज आषाढी एकादशी निमित्त आमच्या ट्रॅफिक पोलीस बांधवांना फराळ वाटप या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले API लोंढे साहेब, तसे आमच्या रोटरी क्लब तळेगाव सिटीचे अध्यक्ष सुरेश भाऊ दाभाडे व सर्व रोटरी सदस्य. ट्रॅफिक ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. एका घरात 4-4 गाड्या निर्माण झाल्यामुळं रस्ते कमी पडायला लागलेले. आता या रस्त्याची हालत बघा. जर ट्रॅफिक पोलीस जर एक 5 मिनिट नसेल तर ट्रॅफिक 5-5 किलोमीटर रांग लागून जाते आणि लोक त्याचा विचार करत नाही, लोक थांबायला तयार नाही. या बांधवांचा आम्ही विचार करून आज हे पोलीस स्टेशन आमच्या सौजन्याने आम्ही इथे बांधून दिलं आहे आणि त्यांना लवकरच मोठ्या वास्तूमध्ये आम्ही सुनील फाउंडेशनच्या वतीने लवकर नेऊ अशी ग्वाही देतो. आणि ड्रंक अँड ड्राईव्हचं मागच्या 6-7 वर्षापूर्वी आम्ही ड्रंक अँड ड्राईव्हच्या मशीन दिल्या होत्या. एक वडगाव पोलीस स्टेशनला दिली, एक तळेगाव पोलीस स्टेशन दिली, ती एक MIDC पोलीस स्टेशन दिली, जेणेकरून दारू पिऊन गाडी चालू नये आणि समोरच्या लोकांचा जीव वाचवावा. आज या पावसामुळं लोणावळ्याला जे जाणारे हौशी पर्यटक असतात ते काही नशेच्या ह्याच्यात जातात, काही फास्ट जातात. त्यांना कंट्रोल करावं यासाठी हे ट्रॅफिक पोलीस काम करीत असतात. सोमण्णा मठा असून द्या, परंदवडी असून द्या, नवला गुंबऱ्या साईडला असून द्या, तळेगाव स्टेशनला असून द्या, असे हे बांधव ठिकठिकाणी आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रदिवस काम करत असतात. अशा या बांधवांचा विचार करून रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटीच्या वतीने आज हे थोडं फुलाची पाकळी देण्याचा आम्ही मानस केलेला आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे सुद्धा आम्ही या बांधवांना रेनकोट वाटप करीत असतो. अशा रीतीने आम्ही बरीच मदत करून जेणेकरून ट्रॅफिकची समस्या कमी व्हावी या हेतूने या बांधवांना आम्ही शुभेच्छा देतो. आज सगळ्या वारकऱ्यांना किंवा आमच्या नागरिक बंधू भगिनींना रोटरी क्लबच्या सर्व मेंबरांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण आहे. सर्व सदस्य रोटरी क्लब इंटरनॅशनल तळेगाव दाभाडे सिटी यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. एक चांगला उपक्रम दरवर्षी ते आयोजित करतात. तळेगाव वाहतूक विभाग, वाहतूक पोलीस अधिकारी, अंमलदार यांना फराळाचं जे वाटप आज या ठिकाणी करत आहेत त्याबद्दल मी तळेगाव वाहतूक विभागाचा प्रभारी अधिकारी म्हणून धन्यवाद व्यक्त करतो. असाच उपक्रम वर्षामध्ये त्यांनी करत राहावा यासाठी शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच.